मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला आणखी एक नवीन शिक्षक शिक्षक भरती आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण जे काही पवित्र पोर्टल आहे त्या पवित्र पोर्टलच्या व्यतिरिक्त हे शिक्षक भरती आहे, हे लक्षात घ्या. आणि जेही काही उमेदवार इच्छुक असतील त्यांनी जरूर या शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करायला पाहिजे. कारण हे सुद्धा जे पोर्टल आहे हे पोर्टल ऑनलाईन आहे आणि इथं तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता. तर ही जी शिक्षक भरती आहे ही कोणत्या राज्याची आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि या शिक्षक भरतीमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत, किती पोस्ट आहेत, नंबर ऑफ पोस्ट, त्यांचा प्रवर्गानुसार त्या पोस्टची विभागणी कशी झालेली आहे आणि त्याच्यासाठी जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे ही काय पाहिजे, त्याच्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करायची आहे. जेही उमेदवार महाराष्ट्रामध्ये इच्छुक असतील त्यांनी जरूर इथं अप्लाय करायला पाहिजे. तर ही जी भरती आहे ही शिक्षक भरती ही कुठल्या राज्याची आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि याच्यासाठी काय शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे, याला टीईटी पाहिजे की नाही पाहिजे, टीईटी पास असेल तर आपण अप्लाय करू शकतो का, या सर्व बाबींचा उहापोह आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. चला तर मग ही जी शिक्षक भरती आहे या शिक्षक भरतीच्या जाहिरातीविषयी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, कारण ही जी जाहिरात आहे ही जाहिरात फार मोठी जाहिरात आहे. हे या जाहिरातीचं मी रीडिंग करतोय, हिला आपण या जाहिरातीला समजून आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. आणि माझी अपेक्षा आहे की तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही याला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही शिक्षक भरतीचे नवनवीन व्हिडिओ बनतात ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. तर बघूया आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये ही जाहिरात कुठली आहे ते. बघा, युटी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दादर नगर हवेलीची आहे अँड दमन अँड दीवची. स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे तिथं. त्या स्टाफ सिलेक्शन बोर्डाने अप्लिकेशन्स मागवलेले आहेत. टीचर रिक्रुटमेंट आहे ही. बघा, ही जाहिरात आहे डेट 6/1/2024, म्हणजे लेटेस्ट. आजची तारीख जर आपण बघितली 3 दिवसाच्या अगोदर ही आलेली जाहिरात आहे. आणि ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत त्याच्यापैकी हे ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 1 दिलेली आहे मित्र इथं. तर यांनी याच्यामध्ये काय दिलेलं आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत त्याविषयी आता आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. द युटी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दादर नगर हवेली अँड दमन अँड दीव invites online application from the eligible candidates for the post of mention below. आता यांनी हे ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट जो कॉलम आहे त्याच्यामध्ये सिरियल नंबर आहे, सेकंड मध्ये नेम ऑफ पोस्ट आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज आहे, कॅटेगरीज आहेत, त्याच्यानंतर एज्युकेशन अँड अदर क्वालिफिकेशन्स आहे, पुढे इकडे एज लिमिट दिलेलं आहे. असे यांनी कॉलम्स इथं केलेले आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे नेम ऑफ पोस्ट. याच्यामध्ये प्रायमरी अप्पर प्रायमरी स्कूल टीचर यांना पाहिजेत. प्रायमरी अप्पर प्रायमरी स्कूल टीचर. आणि त्यांना हे ग्रुप बी नॉन गॅजेटेड असं म्हणतात. ग्रुप बी नॉन गॅजेटेड. इथं त्यांनी त्याची वेतन श्रेणी सुद्धा दिलेली आहे. हे इथं उल्लेखनीय आहे की या भागामध्ये हे शिक्षण सेवक वगैरे काहीच नाही, डायरेक्ट तुमचं स्केल चालू होते जर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळाली तर. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे, कारण PB2 मध्ये बसते. 9,300 याचं बेसिक आहे, तर 34,800 प्लस GP रुपये 4,200 ऍज पर 6th CPC लेवल नुसार मिळणार आहे. असं त्यांनी वेतन श्रेणीची ती कॅटेगरी तिथं दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा, नंबर ऑफ व्हॅकन्सीज दिलेले आहेत तिथं. नंबर ऑफ व्हॅकन्सीज 112 आहेत, 112. त्यानंतर कॅटेगरीज दिलेली आहे तिथं. अनरिझर्व 58 अनरिझर्व आहेत. त्याच्यानंतर SC साठी 16 पोस्ट आहेत, ST साठी 8 आहेत आणि OBC साठी 30 पोस्ट आहेत. अशा एकूण ह्या 112 पोस्ट भरल्या जाणार आहेत. आता त्यांनी इथं वर्ग दिलेला आहे, एज्युकेशन अँड अदर क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तर क्लास 1st to 5th साठी पहिली जाहिरात आहे. नंबर 1चा जो कॉलम आहे याच्यामध्ये, म्हणजे फर्स्ट जो पॉईंट दिलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला क्लास 1st to 5th म्हणजे 1 ते 5 साठी शिकवण्यासाठी पाहिजे. मग त्याच्यासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक काय क्वालिफिकेशन्स पाहिजे त्यांना,
ते त्यांनी त्या कॉलम मध्ये दिलेलं आहे. ते आता आपल्याला बघायचं आहे. सिनियर सेकंडरी ऑर इट्स इक्विव्हॅलंट विथ ऍटलीस्ट 50% मार्क्स अँड 2 year डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन बाय व्हॉट एव्हर नेम इन नोन. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे, सिनियर सेकंडरी म्हणजे 12वी प्लस 2 वर्षाचा जो डिप्लोमा असतो ज्याला आपण डीटीएड म्हणतोय, ते लोक इथं अप्लाय करण्यास पात्र आहेत. पुढे त्यांनी असं दिलेलं आहे, ऑर सिनियर सेकंडरी ऑर इट्स इक्विव्हॅलंट विथ ऍटलीस्ट 45% मार्क्स अँड 2 year डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन बाय व्हॉट एव्हर नेम नोन इन अकॉर्डन्स विथ द एनसीटीई recognition norms and procedure regulations 2002, or senior secondary or equivalents with at least 50% marks and 4 year bachelor of elementary education BEd, or senior secondary or its equivalent with at least 50% marks and 2 year diploma in education. पुढे दिलेलं आहे अँड इथं टीईटी पास आउट सुद्धा पाहिजे. पास इन द टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टीईटी टू द कंडक्ट बाय द appropriate government in accordance with the guidelines framed by the NCTE for the purpose. म्हणजे इथं सिनियर सेकंडरी 12वी पास प्लस डीटीएड प्लस जे टीईटी पास आउट आहेत ते लोक याला अप्लाय करू शकतात. आणि आता याचं मीडियम वगैरे हे तुम्हाला मी खाली याच्यामध्ये एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तिथंच तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. तिथंच त्याची जे हे आहेत काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही वाचायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच इथं तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. पुढे दिलेलं आहे यांनी क्लास 6 टू पुढं असं दिलेलं आहे त्यांनी 6व्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत म्हणजे क्लास 6 टू क्लास 8 असं त्यांनी दिलेलं आहे. याच्यासाठी त्यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं बीए, बीएससी, बीकॉम अँड 2 year डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन बाय व्हॉट एव्हर नोन. जो बीएडचा तुमचा डिप्लोमा आहे 2 वर्षाचा तो, और बीए, बीएससी, बीकॉम विथ ऍटलीस्ट 50% मार्क्स अँड 1 year बॅचलर इन एज्युकेशन बीएड. अगोदर जे बीएड आहे ते आता 2 वर्षाचं आहे. अगोदरचं बीएड 1 वर्षाचं होतं, म्हणून बीए, बीएड, बीएससी, बीएड आणि बीकॉम बीएड हे लोक सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. हे लक्षात घ्या, कारण त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे बीए, बीएससी, बीकॉम बीएड 1 वर्षाचं. जर 2 वर्षाचं कुठं असेल कुठल्या स्टेटमध्ये तर ते सुद्धा अप्लाय करू शकतात. और त्यांनी दिलं आहे बीए, बीएससी, बीकॉम विथ ऍटलीस्ट 45% मार्क्स अँड 1 year बॅचलर इन एज्युकेशन बीएड. म्हणजे बीए, बीएड, बीएससी, बीएड, बीकॉम बीएड हे लोक इथं अप्लाय करू शकतात. इन अकॉर्डन्स विथ द एनसीटीई रेकग्नाइज्ड नॉर्म्स अँड प्रोसेस रेग्युलेशन इश्यूड from time to time in this regard, or senior secondary or its equivalent with at least 50% marks and 4 year integrated course येतो. 12वी नंतर एक 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे, त्याच्यामध्ये 1 वर्षाचा बीएड असतील, 3 वर्षाची डिग्री असते, ते लोक सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. और सेकंडरी और सीनियर सेकंडरी और इट्स इक्विवेलेंट्स विथ ऍटलीस्ट 50% मार्क्स अँड 4 year इंटिग्रेटेड कोर्स ग्रॅज्युएशन विथ बीएड. 4 वर्षाचा जो भोपाळला आहे, काही विद्यार्थी ते झालेले आहेत. त्याच्यानंतर बीए, बीएससी, बीकॉम विथ ऍटलीस्ट 50% मार्क्स अँड 1 year बीएड स्पेशल एज्युकेशन. पुन्हा बी, बी मध्ये त्यांना असं पाहिजे पास इन द टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टीईटी पास आउट असला पाहिजे, टू बी कंडक्टेड बाय द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट इन अकॉर्डन्स विथ द गाईडलाईन्स फ्रेम बाय द एनसीटीई फॉर द पर्पज. त्याच्यानंतर त्यांनी इथं पोस्ट दिला नंबर ऑफ वॅकन्सीज अँड रिझर्वेशन्स. नंबर ऑफ वॅकन्सीज अँड रिझर्वेशन्स त्यांनी दिलेलं आहे. प्रायमरी स्कूल टीचर क्लास 1st to 5th हे दिलेलं आहे त्यांनी. अप्पर प्रायमरी स्कूल टीचर क्लास 6 to 8. आता इथं सायन्स हे पहिलं जे रिझर्वेशन आहे हे प्रायमरी टीचरसाठी आहे. प्रायमरी टीचरसाठी अनरिझर्व आहेत 31, ओबीसी साठी 15, एससी साठी 8, एसटी साठी 4, टोटल आहे 58 आणि फिजिकल हँडिकॅप 1 असं त्यांनी दिलेलं आहे. सायन्स आणि मॅथ याच्यासाठी अनरिझर्व 15 आहेत, ओबीसी 9 आहे, त्यानंतर एससी 5 आहे, एसटी 2 आहे, टोटल 31 आहे सायन्स आणि मॅथ साठी. ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या पहिल्या वर्गापासून तर 5वी पर्यंत आहेत. त्याच्यामध्ये अनरिझर्व 31 आहेत
ओबीसीच्या 15 आहेत, एससीच्या 8 आहेत आणि एसटीच्या 4 आहेत. टोटल 58 1 ते 5 साठी. त्यानंतर जर तुम्हाला 6 ते 8 ला शिकवायचं असेल तर मॅथ आणि सायन्स साठी त्यांनी दिलेले आहेत. या मॅथ आणि सायन्स साठी अनरिझर्व 15 आहेत, ओबीसी 9 आहेत, एससी 5 आहेत, एसटी साठी 2 आहेत आणि टोटल 31 आहेत. फिजिकली हँडिकॅप 1 आहे. लँग्वेजच्या बघा, लँग्वेजच्या 6 ते 8 साठी अनरिझर्व 6 आहेत, ओबीसी 3 आहेत, एससी 2 आहेत, एसटी 1 आहे, टोटल 12 म्हणजे 12 आहेत. त्याच्यानंतर सोशल स्टडी अनरिझर्व 6 आहेत, ओबीसी 3 आहे, एससी 1 आहे, एसटी 1 आहे, टोटल 11 आहेत आणि फिजिकल हँडिकॅप साठी आहे. अशा टोटल एकूण जर अनरिझर्व काढल्या आपण तर 58 येतात. त्याच्यानंतर ओबीसीच्या काढलं तुम्ही तर 30 येतात, एससीच्या टोटल 16 आहेत, एसटीच्या 8 आहे आणि टोटल एकूण पोस्ट जे आहेत ते 112 आहेत आणि फिजिकल हँडिकॅपच्या याच्यामध्ये 3 पोस्ट आहेत. तर असा मित्र याचं रिझर्वेशन सुद्धा यांनी इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर यांनी सांगितलंय फॉर, म्हणजे ही सगळ्यात महत्वाची नोटशीट त्यांनी इथे टाकलेली आहे. फॉर फिलिंग द अप्लिकेशन फॉर्म फॉर प्रायमरी अपर प्रायमरी स्कूल टीचर द लिंक विल बी ओपन ऑन द ऑफिशियल वेबसाईट. ही ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, हे लक्ष द्या इथं, DAMAN.NIKI.in और OJS. आणि इथून जे फॉर्म सुरू होणार आहेत ते 9/1/2024 ला सुरू होतात, म्हणजे आजपासून हे सुरू झालेले आहेत फॉर्म भरणं. अँड द क्लोजिंग डेट फॉर द अप्लिकेशन विल बी 29/1/2024. ही क्लोजिंग डेट आहे अप्लिकेशनची. म्हणजे तुम्हाला आजपासून 9/1/2024 पासून तर 29/1/2024 पर्यंत अप्लिकेशन करायचे आहेत. जेही इच्छुक उमेदवार आहेत या पोस्टसाठी त्यांनी अप्लिकेशन करायचे आहेत. आणि आणखी तुम्हाला द डिटेल्स इन्स्ट्रक्शन इज अवेलेबल ऑन ऑफिशियल वेबसाईट. ही जी वेबसाईट दिलेली आहे त्यांनी, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्यांनी आणखी काही डिटेल्स इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचायला पाहिजे. तर मित्र, अशी ही एक नवीन जाहिरात आहे की पवित्र पोर्टलच्या व्यतिरिक्त आहे, हे लक्षात घ्या. याचे पवित्र पोर्टलचा याचा काहीही संबंध नाही. तर जेही कोणी असे इच्छुक उमेदवार असतील अप्लिकेशन करायला काही हरकत नाही. जर आपण टीईटी पास आहोत, आपण या क्वालिफिकेशन मध्ये बसतो, तर ज्यांनाही कोणाला याच्याविषयी समजा अप्लिकेशन करायचे असतील तर त्यांनी आजपासनं हे अप्लिकेशन या वेबसाईटवर, ही वेबसाईट मी पुन्हा सांगतो, हे आहे DAMAN.NIKI.in और OJS. याच्यावर जाऊन तुम्ही त्याच्या इन्स्ट्रक्शन पहिले वाचून घ्या. इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतरच तुम्ही त्याचा अप्लिकेशन फॉर्म भरून तुम्ही सबमिट करू शकता. तर अशी एक ही महाराष्ट्रा व्यतिरिक्त आणखी एक शिक्षकांची भरती होऊ घातलेली आहे. जरूर ज्यांना जे इच्छुक आहेत शिक्षकी पेशामध्ये यायला, त्यांनी इथं अप्लाय करायला पाहिजे. तर ठीक आहे, मी आता माझ्या या चर्चेला इथं पुन्हा विराम देतो. नक्की आपली भेट त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.